मला सजा होऊ शकते, शिक्षा होऊ शकते आणि मला जेलमध्ये जावं लागू शकते. हा एक डिटरंट भाग आहे असा मी त्या कायदा आणि हा डिटरंट भाग आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. वेगळा कायदा अजून असावा झाला नाही. IPC मधले असणारे जे प्रोव्हिजन आहेत ते IPC मधले असणारे प्रोव्हिजन आम्ही असताना मानतो की कमी पडतात आहे आणि म्हणून एक नवीन कायदा करावा. हा नवीन कायद्याचं प्रारूप जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या तयार केलेलं आहे आणि प्रेस नोट बरोबर त्याचा असणारा प्रारूप आम्ही आपलं या ठिकाणी जोडलेला आहे. आम्हाला याची जाणीव आहे की वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेमध्ये एकही सदस्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु जे काही ओळखीचे आमदार आहेत, विचारांशी जुळलेले असणारे आमदार आहेत, त्यांच्या मार्फत हा आम्ही प्रयत्न करू की येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा सदनावरती तरी मांडण्यात यावा. स्पीकरच्या परमिशनने तो असताना मांडण्यात यावा आणि सरकारला जर वाटलं तर त्यांनी असताना स्वीकार करावा अशी असणारी परिस्थिती आहे. जसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तसा पार्लमेंटमध्ये चर्चा आम्ही ती समाज माध्यमातून करणार आहोत. याच्यातून आघात करून थांबवण्याचा असायला प्रयत्न आहे. मी अपेक्षा असं करतो की आपण असलेल्या आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि टेलिव्हिजन चॅनल मार्फत याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करावा अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो. आपण विचारणार असाल तर विचार. आपण बिल आणायचं म्हटलेलं आहे कसं असेल आणि या बिलमध्ये आपण काय मागणी केलेली आहे, कशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रावधान असेल? आम्ही असं जे बिल मागितलेलं आहे त्या बिलामध्ये मागणी ही आहे की अशा रीतीने जे जे कोणी करणार आहे त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि कारवाई होऊ शकते. आतापर्यंत असणाऱ्या कारवाई होण्याची स्थिती नाही किंवा झालेली नाही. आपण असं बघितले की अनेक पुतळ्यांचे विटंबना झाल्या, अनेक व्यक्तींच्या विटंबना झाल्या, पण कुठेही आणि कोणावरतीही फक्त एक दिवस जेलमध्ये घेऊन गेलं, दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये उभं केलं, कोर्टाने त्याला असताना सोडलं आणि सगळेजण विसरून गेले अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे कायद्याचं प्रारूप कसं असावं अशा इन्सिडेंटच्या संदर्भात तो प्रारूप हा कायदा मांडतो असं मी त्या ठिकाणी मानतो. नेमकी काय मागणी आहे, किती सजा व्हावी, किती दंड असावा असं आपण काय आम्ही असं चर्चेला सांगितलं. आम्ही असं काही म्हणत नाही. शेवटी ते असेंब्लीला पार्लमेंटला ठरवायचं आहे की त्याची सजा आणि दंड किती असावा. माझं म्हणणं त्याही घटना ह्याच्यामध्ये कव्हर होतात. ते माझं म्हणणं असं आहे की कायद्याचाच नाही आहे त्याच्यामुळे असताना आपण IPCचे उडून कलम आणतो आणि त्याच्यावरती केसेस बसवण्याचा प्रयत्न करतो. आपने बात की प्रॉफिट मोहम्मद बिल की, जो ये बिल आपने तैयार किया है, तो इसमें यानी क्या क्या ऐसे पॉइंट्स रखे गए? क्योंकि नरसिंहानंद जो है, स्वामी नरसिंहानंद, वो तो हिंदुओं के भी खिलाफ बदजबानी करते हैं, मुसलमानों के खिलाफ भी बदजबानी करते हैं. तो ऐसे एलिमेंट्स से जो है वो मुल्क को खतरा है. तो ऐसे एलिमेंट्स पर अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है, वो बाज़ाब्ता तौर पर बदजबानी करते रह रहे हैं. तो इस सिलसिले में आपने क्या? हमने वही कहा है कि ऐसे जो कोई बदनामी कर रहा है जी उस पर तुरंत कार्रवाई होनी चाहिए. आज क्या होता है, पुलिस उसको पकड़ के ले जाते हैं, कोर्ट में खड़े कर जाते हैं, दूसरे दिन उसको बेल मिल जाती है, वो छूट जाता है, वापिस दोबारा कोई करने वो शुरुआत होता है. एक दफे उसको पूरी तरह से इसकी जानकारी हो कि ऐसी बदतमीज अगर मैंने की तो मैं अंदर ही रह सकता हूँ, तो मेरे ख्याल से कुछ ना कुछ तो भी अंकुश लगना शुरुआत हो. जैसे कि यूपी में बहुत से छोटे छोटे मामले में एक्टिविस्ट पर NSA लगाया जाता है, दूसरी चीज़ें लगाई जाती है, तो इस मामले में क्यों नहीं किया जाता है? क्योंकि वो नेशनलिटी से जुड़ा जाता है. कई लोगों को गद्दार कहा जाता है, गद्दार वतन का मुकदमा कर रहा हूँ. उसको जो है सेडिशन के लॉ के अंदर आकर उसको बंद किया जाता है.
सेडिशन के अंदर जो है ये जो धार्मिक नेताओं की जो बदनामी की जाती है वो अभी तक लाया नहीं गया है, ना उस पर कोई किसी ने कोर्ट ने टिप्पणी की। इसलिए हम कह रहे हैं कि ये अलग से ही कानून इसका बना। प्रकाश आंबेडकरजी काल तुम्ही मराठ्यांच्या मुख्यमोर्चामध्ये पाहायला मिळाला. पहिल्यांदा संपूर्ण म्हणून त्याच्यावर प्रकाश आईटी एक्ट सेक्शन 67 तो को कवर करता है, तो आप देखिए आईटी का जो है दैट कम्स ऑन आईटी, मतलब वो जो जबानी बात जो होती है वो सोशल मीडिया पे आती है, उसको कवर है। अगर मान लो मैंने माइक पे अगर कह दिया है तो वो कहीं भी कवर अप नहीं, या मैंने किसी सोशल मीडिया पे इस्तेमाल नहीं किया और मैं अपनी तकरीर करता रहा तो वो भी कहीं कवर अप नहीं। तो फिर ये जो छूट मिली हुई है उसको हम लोग प्रोफिट करना चाहते हैं। प्राइवेट मेंबर्स बिल या दिस इज प्राइवेट मेंबर ये जो सेशन है अगला सेशन जुलाई का जो महाराष्ट्र का सेशन जो होगा प्रेजेंट करना है उसको प्रेजेंट करने की हम लोग कोशिश करेंगे, क्योंकि हम लोग के पास कोई एमएलए तो है नहीं है। और जितने भी जानकार है उनके माध्यम से हम लोगों ने कहा है कि वो कुछ एग्री हो गए इस बिल को पेश करने के। मेरे ख्याल से सबसे बात करूँ तो सबके नाम एक ही बार कह दूँ तो अच्छा होगा। आंबेडकर साहेब, आपण सांगितलं की सरकार जे आहे आपण जे आघाडीवर ते सगळं याच्यात अपयश आलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टी दाखवल्या? नाही, आता कोविडच्या बाबतीत आपल्याला अपयश दिसतंय. गंगेमध्ये असताना बॉडीज वाहत असताना गेलेल्या आपल्याला त्या ठिकाणी असताना दिसतंय. त्यांना मेडिसिन्स वेळेवर पुरवता आली नाही ते त्या ठिकाणी असताना दिसतंय. बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना कामं नाहीत, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती लोकांचा रोष या सरकारवरती आलेला आहे. या विषयावर आपण एमआयएमची बोलणी केलेली आहे, एमआयएमची बोलणी केलेली आहे, त्यांचं काही तुमचं समर्थन आहे का तुमच्या विषयावर? आणि वंचित म्हणून जेवढे ज्याला कोणाला समर्थन करायचे ते समर्थन करा, ज्यांना पाठिंबा द्यायचे त्यांनी पाठिंबा द्या, ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी सहभागी. हा संपला बरं आता विचार. सर तुम्ही काल कोल्हापूरमध्ये होता काल तुम्ही कोल्हापूरमध्ये होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आता नवीन एक चर्चा सुरू झालेली आहे की संभाजीराजे आणि तुम्ही अच्छा माईक आहे का? सॉरी. संभाजीराजे आणि तुम्ही एकत्र येऊन संभाजीराजे आणि तुम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा एक काही प्रयोग होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगू ना. माझं म्हणणं असं आहे की तो एक काळजीला टाकलेला ट्रॅप आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सारथी असेल किंवा अण्णाराव पाटील महामंडळ असेल, त्याला किती निधी द्यायचा आणि त्याच्या ट्रेनिंग खाली कुठले कुठले विषय घ्यायचं हे राजे सांगतील. ती कॅबिनेट मान्य करणार आहे का, तर मग राजाने जाणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो. राजे जे सांगतील ते जर मान्य होणार नसेल तर राजांनी सरळ सांगितलं पाहिजे की या दोन्ही गोष्टींना तुम्ही किती देणार आहात तेवढं असताना त्या ठिकाणी सांगा. मला जे त्याच्यामधलं राजकारण दिसतंय ते सगळ्यात महत्वाचं की मागचं सरकार असेल की ज्यांनी राणे कमिशन उपस्थित केलं किंवा बीजेपीचं सरकार असेल की ज्यांनी असताना गायकवाड कमिशन असताना उपस्थित केलं, या दोन्ही ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा भाग होता. त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. सुप्रीम कोर्टाने एका डिसिजन मध्ये सुप्रीम कोर्टाच्या एका डिसिजन मध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतःहून
बॅकवर्ड क्लास कमिशन हे असणारं स्थापन करा म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा होता की प्रत्येक वेळेस कुठली जात मागासवर्गीय आहे, कुठली जात मागासवर्गीय नाही, ही सुप्रीम कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी त्यांनी एक इंटरमिजिएटली त्या ठिकाणी असताना निर्माण केला ते बॅकवर्ड क्लास कमिशन. आणि त्या बॅकवर्ड क्लास कमिशनची एका रिकमेंडेशन आल्या की मग त्याला असताना आपण स्वीकारला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पण जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना त्यांनी या डिसिजनला साईड ट्रॅक केलं. बीजेपीने सुद्धा जाणीवपूर्वक या निर्णयाला साईड ट्रॅक करून सुप्रीम कोर्टाला एका प्रकारचं चॅलेंज केलं की तुमचे निर्णय आम्ही मान्य करत नाही, आम्ही जे असताना आपल्या पुढे ठेवू त्याच्यावरती तुम्ही असताना जजमेंट द्या. आणि त्यातून गरीब मराठा याचं नुकसान झालेलं आपल्याला त्या ठिकाणी असताना दिसतं. आता हे जे खापर आहे ते आता संभाजी महाराजांवरती फोडण्याचं कामकाज चाललंय असं मला स्वतःला त्याच्यातला वास होतो. पण एक मागासवर्गीय आयोगाची आता जी कमिटी तयार केली गेली आता भोसले कमिटी, तुम्हाला वाटतं कुठेतरी या कमिटीचा अहवाल गेल्यानंतर तरी मराठा समाज मागासवर्गीय आहे हे स्पष्ट होईल? भोसले कमिटी जी स्थापन केली आहे माझ्या माहितीप्रमाणे जे टर्म ऑफ रेफरन्स जे आहे ते रिव्ह्यू पेटिशन मध्ये काय काय किंवा मागच्या पेटिशन मध्ये काय काय चुका झाल्या किंवा काय त्याच्यामध्ये ऍडिशन केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आहे की आणि मागास कमिशनचा असताना काही संबंध असं मला वाटत नाही. नॉर्मली जेव्हा सुप्रीम कोर्टची जजमेंट तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, जजमेंट इज गिवन बाय सुप्रीम कोर्ट, रिव्ह्यू पिटिशन हार्डली स्टँड्स. तर हे काय आयवॉश आहे का? एक गोष्ट सांगतो की माजी जस्टिस पाटील यांचेच फक्त असणारा रिव्ह्यू पेटिशन्स ऍडमिट झालेत अशी असणारी परिस्थिती आहे, निकाल बदलला अशी असणारी परिस्थिती आहे. पाटील साहेब सुद्धा महाराष्ट्राचेच आहेत, मुंबईचे आहेत, मराठा समाजाचे आहेत. पण त्याचा कुठेही मला इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही या सगळ्या प्रोसेस. म्हणजे ज्यांची मास्टरी आहे रिव्ह्यू पेटिशन्स कसं कोर्टाकडून ऍडमिट करून घ्यायचं, कुठल्या मुद्द्यावर घ्यायचं त्यांनाच असं विचारलं जात नाही. त्याच्यामुळे रिव्ह्यू पिटिशनचा फेट काय असेल हा मला वाटतं ऍडमिट केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. सर, पण नरेंद्र मोदींनी यामध्ये काहीतरी लक्ष घालावं, राष्ट्रपतींनी लक्ष घालावं अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून टाळाटाळ असं त्या ठिकाणी मागतो. त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की बाबा तुम्ही सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट का साईड नाही, एक भाग. आणि दुसरा भाग आता असताना ज्यावेळी सांगितलं जात आहे की नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी याच्यामध्ये लक्ष घालावं, कुठल्या पद्धतीने लक्ष घालावं याचा असताना खुलासा पहिला महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे ना, आणि मग त्याच्यावरती कॉमेंट्स करता येईल. सर, पण त्यांनी 50% अधिक हे आरक्षण देता यावं यासाठी कुठेतरी संसदेमध्ये हा संपूर्ण प्रकार आणणं आवश्यक आहे आणि त्यातही राष्ट्रपतींनी यामध्ये लक्ष घालावं असं पद्धतीनं खुलासा केलेला आहे. मला एक पाहिजे तो म्हणजे पार्लमेंटने कुठेतरी असं म्हटलेलं आहे का पार्लमेंटने असं कुठेतरी म्हटलेलं आहे का की आरक्षण हे 50% असलं पाहिजे असा कुठेतरी रेझोल्युशन आहे का पार्लमेंटचा? तर नाही, हे माझ्या तरी माहितीप्रमाणे नाही की पार्लमेंटमध्ये असा कुठलाही ठराव झाला आहे की आरक्षण हे 50% असावं असा कुठलाही ठराव झालेला नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्हनी लक्ष घालावं असं जो केला जातोय तो कशासाठी?
जो अधिकार पार्लमेंटने कधीच वापरलेला नाही, तो तुम्ही त्याला अंडू करायला कसं सांगता? वापरला असेल तर तो अंडू होतो, वापरलाच नाही तर अंडू कुठून करायचं? ते पण 50% पेक्षा वाढीव किंवा आरक्षण होताना पाहायला मिळतात, त्यावेळीच कोर्टानं हे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोर्टाने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, इंदिरा सायनीच्या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण असलं पाहिजे असे निर्णय दिले. आता हे कोर्टाचे निर्णय पार्लमेंटनी मान्य केलं नाही आणि अमान्य केलं. आर्टिकल 142 खाली जो काही प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली, त्या प्रेसिडेन्शियलच्या ऑर्डर खाली जे पार्टीज आहेत त्या पार्टीजला ते निर्णय बंधनकारक. जेव्हा गव्हर्नमेंट पार्टी आहे म्हणून ते 50%चा निर्णय गव्हर्नमेंटला बंधनकारक आहे अशी परिस्थिती आहे, पार्लमेंटला नाही. त्याच्यामुळे यांनी कुठल्या पद्धतीने तो असताना रिव्ह्यू झाला पाहिजे प्रेसिडेंट कडून किंवा प्राईम मिनिस्टर कडून, याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला तर कॉमेंट करता येत नाही आपल्याला. हा जो मराठा रिझर्वेशन होता इट वॉज अपेल्ड बाय द हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट. सुप्रीम कोर्टमध्ये ते फेटाळला गेला. तर ह्याच्यात त्यांना स्टेट गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंट विल ब्लेम फॉर दिस. आणि समजा 50%मध्ये मराठ्यांना कसं काय डू हॅव एनी दिस वन की त्यांना कसं अकोमोडेट करता येईल? प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की मी फार अगोदरपासून असं म्हणतो की रिझर्वेशन आता मुस्लिम आरक्षणाचा आपण असं मराठा आरक्षण बरोबर मुस्लिम आरक्षण 5% मिळालं शिक्षणात. मुंबई हायकोर्टाने ते अपील केलं. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण चॅलेंज करण्यात आलं, मुस्लिमांना मिळालेलं 5%चं आरक्षण चॅलेंज करण्यात आलेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुमोटो मुसलमानांना दिलेले 5% आरक्षण त्यांनी रद्द केलेलं नाही, त्याच्यावर सायलेंट आहे. याचा अर्थ की सुप्रीम कोर्ट जे आहे हे मुंबईच्या हायकोर्टाच्या त्या निर्णयाशी कन्करन्स आहे, म्हणजे एग्री करते की 5% आरक्षण मुसलमानांना दिलं पाहिजे. आज आपण बघतोय की सेक्युलर सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सेक्युलर सरकार, पण तरीही ते अंमलबजावणी करत नाही. जिथे मुस्लिम हा 99% वोटर काँग्रेसचा एनसीपीचा. मुळात मी जे म्हणत होतो त्याच्यामध्ये की तिथल्या सरकारलाच आरक्षण द्यायचं नाही. आणि आता इस्टॅब्लिश करायला हे सरकार तयार नाही आहे की ऍडमिनिस्ट्रेशनच्या भागामध्ये आरक्षण इज वन वेपन, एक हत्यार आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वेपन आहे, ते आता वापरल्या जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सातत्याने असं म्हणतोय की पहिली घटना दुरुस्ती जी झाली त्या पहिल्या घटना दुरुस्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना दुरुस्ती त्यांनी मूव्ह केली, ती मूव्ह करताना त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं की जी काही आम्ही थोडीफार खिडकी ओपन केली होती, अशा सिच्युएशनमध्ये त्या गव्हर्नमेंट्सना एकोमोडेट करण्याची असणारी जी आहे ती प्रोसेस सुप्रीम कोर्टाने बंद केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक सरकारला भेडसावत राहणार आहे, तो आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतो. संभाजीराजे ज्यावेळेस मला भेटायला आले त्यावेळेस त्यांना असं म्हटलं की मराठा आरक्षणाचा इश्यू याला आम्ही पाठिंबा जरी दिला असला तरी तो आता राज्याच्या सत्तेशी निगडीत आहे. सत्ता असेल तर मराठा आरक्षण आपण असताना सोडू शकतो, सत्ता नसेल
तर हा प्रश्न आपण सोडू शकत नाही, कारण का हे भिजतच ठेवतील. आता राजेने ठरवायचं आहे की मराठा आरक्षणचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण आता राज्यसत्तेकडे वाटचाल करायचं का, हा आता पूर्णपणे चेंडू संभाजीराजेंच्या कोर्टामध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मला साहेब त्यांनी राज्यसत्तेकडे वाटचाल करावी म्हणजे तुमचं स्पष्ट असं म्हणतं की त्यांनी एका पक्षीय फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते पक्षीय फॉर्मॅट हा वन फॉर्म आहे, त्याला कुठचंही फॉर्म आहे ते त्यांनी ठरवलं पाहिजे. सहनीय राजकारणात त्यांनी यावं असं आपलं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय ह्याला मार्ग नाही. आणि मी त्याच वेळेस खुलासा केला होता की ही जी पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि बाबासाहेबांच्या वक्तव्याच्या बॅकग्राऊंडवरती राज्य त्याच्यामध्ये भरभरून निघतात आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे, कुठल्या तरी असेंब्लीने विनंती केली पाहिजे की तुम्ही दिलेला निर्णय आम्ही 70 वर्ष बाइंडिंग म्हणून ते पाळतो, पण आम्हाला असताना ह्या अडचणी येतात आहेत, तेव्हा तुम्ही रिव्हिजिट करून याच्यातनं नवा मार्ग काही काढू शकता का, हे सुप्रीम कोर्टाकडेच आपल्याला जावं लागेल. आणि ते सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची कुठल्याही राज्यसत्तेच्या असेंब्लीची ताकद नाही. त्यांच्याकडे ताकद नाही म्हणजे तिथल्या पॉलिटिकल लिडरशिप जी आहे त्या पॉलिटिकल लिडरशिपला जाण्याची असणारी इच्छाच नाही. आणि म्हणून मी ते म्हणालो की तुम्ही जोपर्यंत सत्ताधारी होत नाही तोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच भिजत राहील. सत्ताधारी ज्या दिवशी व्हाल त्या दिवशी या प्रश्नाचा मार्ग निघायला सोपा. सध्या राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे, राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे आणि याच्यामध्ये जमिनीमध्ये घोटाळा झाला असं देखील म्हटलं जात आहे. दुसऱ्या बाजूला काल मुंबईमध्ये शिवसेना वर्सेस भाजप याच्यामध्ये राडा देखील झाला. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? उत्तर प्रदेशचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. पण राम संजय राऊत म्हणाले मंदिरात की आता शिवप्रसाद मिळालाय, शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यायची वेळ येऊ देऊ नका, हे भाजपला त्यांनी म्हटलंय. करप्शनचा शिवथाळीचा काय प्रश्न? सर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंदर्भात ठिकठिकाणी मोर्चे सुरू झालेले आहेत. या मोर्चांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? एक प्रक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने त्यांनी ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की इम्पिरियल डेटा नसल्यामुळे हे लागू केलेलं आरक्षण बरोबर आहे की नाही याच्याबद्दल त्यांनी क्वेश्चन मार्क उभा केलेला आहे. आणि सेन्सस घ्या आणि मग त्याला सुरुवात करा असं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलेलं नाही, तर दिलेल्या आरक्षणाला कुठेही इम्पिरियल डेटा नसल्यामुळे आम्ही जे निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांना असताना आम्ही खारिज करतोय. जनरल इलेक्शन घ्या आणि मग. पण आता सध्या कोरोनाची स्थिती असल्यामुळे इम्पेरिकल डाटा तयार करणं किंवा सर्च करणं शक्य नाही असं राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे. कालच छगन भुजबळ असे म्हणाले. खरंच शक्य नाही? करायचं असेल तर शक्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी डेटा अवेलेबल महाराष्ट्र शासनाकडे आहे, केंद्र शासनाकडे आहे. त्यांना नसेल तर त्यांनी पुढच्या साली बरोबर जाऊन सेन्सस केले त्याची माहिती मी त्यांना दिली. संभाजी ब्रिगेडवाले म्हणतायत की मराठ्यांचं ओबीसीकरण करू, हे कितपत योग्य आहे? ते काल माझ्या अंदाजानं संभाजीराजेंच्या वडिलांनी आभार मानताना मला वाटतं तो मुद्दा व्हेरी क्लिअर केला की आम्ही इतरांच्या ताटातलं किंवा इतरांच्या आरक्षणामध्ये घुसणार नाही, मागणी करणार नाही. आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, ज्या इतरांना मिळालेलं आहे ते इतरांचंच राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी होण्याच्या भानगडीत पडू नये. व्हेरी क्लिअर कट काल भूमिका त्यांनी मांडली. बाळासाहेब, गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत आहे. खास करून नाना पटोले यांनी तशी वक्तव्य केली आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं की आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने वंचितलाही सोबत घेण्यासाठी आपल्याशी बोलणी
असं आहे की एका बाजूला स्वबळावं आणि दुसऱ्या बाजूला समजून द्यावं, म्हणजे कशावर चुका आहे. नाही, पण तुम्ही आता कोणाबरोबर जाणार? तुमचं मी काय? माझ्याबरोबरच आहे, मी अगोदरपासूनच सांगतो. असे मी एकटा आतापर्यंत लढत असल्यामुळे माझी संघटना शाबूत आहे. मी निवडून आलो नसेल, आमदार खासदार निर्माण केले नसतील, पण माझी संघटना शाबूत आहे. ज्यांच्याकडे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे संघटना शाबूत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नानासारख्याला आज म्हणावं लागतंय की मला सगळेच निवडणुका लढवायच्या आहेत, त्यामुळे कार्यकर्ते टिकवायचे आहेत. मग तुम्ही मी संभाजीराजे ज्यावेळेस ही भूमिका घेत होतो त्यावेळेस मी बीजेपी धार्जिनी आता तुम्ही आणि संभाजी आता असताना सोनिया गांधी कोणाच्या धार्जिनी. मला सांगतो, तुम्ही ज्या राजसत्तेचा संभाजीराजेंच्या दृष्टीने उल्लेख केला, तर त्यांच्यासोबत आपण असणार किंवा आज उद्धव ठाकरेंना भेटणार आहे मी त्यांचं काय पॉलिसी असेल काय नसेल याच्यावरती आपण राहणार. बाळासाहेब, बीएमसीच्या इलेक्शनमध्ये सेना बीजेपीची युती होणार नाही जवळजवळ, तेव्हा वंचितच्या उमेदवारांना चान्सेस आहेत, तर तुम्ही त्याची व्यूहरचना कशी करणार आहात? कारण काँग्रेस राष्ट्रवादी पण युती होणार नाही, इकडे सेना बीजेपीची होणार नाही, त्यामुळे जे अल्पसंख्याक घटक आहेत त्यांना संधी निर्माण झाली आहे. ह्या संधीकडे तुम्ही कसं बघता, तुमची व्यूहरचना काय असेल? ते आम्ही असं याच्यामध्ये एक संधी असं बघतोय की काही ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. असे 40 वार्डात मुंबईत हा माहिती आहे. त्याच्यामुळे काही वर्ष काही वार्डांमध्ये आम्ही जिंकून येऊ शकतो हे आता आम्हाला दिसायला लागलं. तर मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत आपण काय? हे सरकारने मराठा समाजाला खुश करण्यासाठी आल्या आल्या जाहीर केलं की आम्ही हे रद्द केलं. आता पदोन्नतीचा हा असताना कायदाच आहे का? शेवटी आज नाही उद्या त्यांना तो मान्य करावाच लागणार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना पदोन्नतीचा लाभ होणार आहे त्यांनी जरा रस्त्यावरती उतरावं आमच्यावर. काँग्रेस याबद्दल आपली स्पष्ट भूमिका व्यक्त करत नाही असं तुम्हाला वाटतंय? सरकारमध्ये असून देखील पदोन्नती आरक्षणाबाबत नाही, सरकारचे काँग्रेसवाले नरोगा जेव्हा भूमिका घेतात एक तर त्यांनी सरळ सांगावं की तुम्ही असं ह्या पदोन्नतीच्या बाजूने आहात का, आणि नसाल तर मग कॅबिनेटमध्ये का आहात याचा खुलासा. सर, तुम्ही असं म्हणताय की राम मंदिर हा इथला विषय आहे, युपीमधला विषय आहे, पण त्याच्यासाठी जो निधी उभारलाय त्यामध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्राचा देखील वाटा आहे ना, मान्य आहे ना. मग त्यामध्ये मागच्याही वेळेस विटा इंटरनल जास्ती गेल्या. माझं उलट त्याच्यापेक्षा हे आहे की मागच्या जो मार्च निघाला त्याच्यामध्ये लोकांनी सोन्याच्या मारुतीच्या आकाराचं मूर्त्या दिल्या, गणपतीच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, रामाच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, सीतेच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या. ते गेलं कुठं? त्याचा हिशेब तर मांडा. सेनेने माझं म्हणणं असं आहे की जमिनीचा प्रश्न मांडण्यापेक्षा हे ठिकठिकाणी चांदी असेल, सोनं असेल, याच्या छोट्या छोट्या मूर्त्या दिल्या ना, तो हिशेब मागा ना. सेना तो हिशेब का मागत नाही? मग या सगळ्या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मताचे तुम्ही आहात? या मतात म्हणजे नुसत्या जमिनीच्या नाही, तर पहिल्या जो मार्च निघाला अयोध्येकडे त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या मिळाल्या सोन्याच्या चांदीच्या, त्याचीही हिशेब करणारी चौकशी झाली पाहिजे ना. दोन्ही करा. आधी भाजप आणि शिवसेना दोघं मिळून राम मंदिरासाठी निधी मागत होते, पण आता कालचं चित्र बघितलं मुंबईत दोघंही एकमेकांच्या विरोधात रस्त्यावरती उतरले होते. माझं म्हणणं मांडलेलं आता त्या दोघांनी काय करायचं हा दोघांचा प्रश्न, त्याच्यावर तुम्ही काय भाष्य करू शकता. दिल्ली हाईकोर्ट ने डिसेंट पर यूएई की सेडिशन बिल लगाने का जो जजमेंट दिया है उसके माध्यम से क्या है जो यूनिवर्सिटी स्टूडेंट्स को जो केस लेकिन मैं पहले ही कह रहा हूँ कि ये जो यूएई कानून जो है
ये अनकॉन्स्टिट्यूशनल है। मैंने अपनी पूरी आजादी सरकार को गिरवी नहीं रखी। मेरी आजादी का जो हिस्सा है जो मैंने गिरवी रखा है वो कॉन्स्टिट्यूशन में कैद है। कॉन्स्टिट्यूशन के बाहर जितना भी मेरा अधिकार है वो आज भी शामिल है। एक सॉवरेन है, फ्रीडम है उसके फ्रीडम में से कुछ फ्रीडम उसने सैक्रिफाइस करते हुए एक कानून बनाया है, संविधान बनाया है, उसमें वो कैद है। उसका अगर वो उल्लंघन करता है तो उसको वो पनिशमेंट होती है। उसके बाहर उसके जो अधिकार है उस पर कोई आंच नहीं ला सकता है। ये व्यवस्था है। इस व्यवस्था को मेरे ख्याल से आज न कल सुप्रीम कोर्ट को मानना होगा और मैं समझता हूँ कि सुप्रीम कोर्ट उस वक्त अब उस परिस्थिति की ओर बढ़ रही है, ऐसा मुझे दिखाई